नमस्कार, आपण पाहत आहात बकवास 24 तास आणि बातम्यांमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. विजय तुझा स्वागत समारंभ आज संपणार आहे का? काय झालं? अरे माझ्याकडे ब्रेकिंग न्यूज आहे, सांगू की नको? माहितीये तुझी ब्रेकिंग न्यूज. फेकिंग न्यूज असते नुसती. मी न्यूज सांगतो म्हणून तू तिकडे बसतेस, कळलं ना? काय न्यूज काय तुझ्याकडे? न्यूज काय शहाणपणे करू नका, भूकंपाची न्यूज आहे माझ्याकडे. हो तर सांगू की नको? सांगा. ब्रेकिंग न्यूज. काल आपल्या शहरामध्ये जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के. या धक्क्यामुळे जमिनीला भेगा पडल्या, इमारतीतल्या घरातील भांडी गुंडी पण पडली. परंतु या धक्क्यातून वाचलेले एकमेव साक्षीदार राजभाऊ हे आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांना विचारूया, या भूकंपाचा त्यांचा अनुभव काय होता, ते कसे वाचले. सांगा राजाभाऊ, या भूकंपाबद्दल तुम्हाला काय सांगायचंय? नाही, हल्ली काही आठवत नाही बघा मला. ब्रेकिंग न्यूज. आतापर्यंत आपण भूकंपामुळे हल्लेली घरं पाहिली, भूकंपामुळे हल्लेली इमारती पाहिल्या, भूकंपामुळे हल्लेली झाडं पाहिली. परंतु आज आपल्या समोर असा माणूस आहे ज्याचा मेंदू भूकंपामुळे हल्लाय. भूकंपामुळे याची स्मृती हल्लेली आहे, हे विस्मृतीत गेलेले आहे, यांना काही आठवत नाहीये. आपण या राजाभाऊंना विचारूया, पण काल तुमच्या घरी भूकंप झाला होता हे तुम्हाला आठवते का? तुम्ही आठवायचा प्रयत्न करा. आमच्या सांगा. मी रात्री असा झोपलो होतो. पाहिलं ना, पण राजाभाऊ काल रात्री असे उभ्या झोपले होते आणि उभ्या झोपले असताना उभ्या भूकंप आला आणि राजाभाऊ ब्रेकिंग न्यूज. भूकंपामधून वाचले राजाभाऊ आता भूकंपाची बातमी सांगताना उभ्या गेले. अहो, मी जिवंत आहे. कशाला जिवंत आहे कळत नाही मला. ब्रेकिंग न्यूज. तर भूकंपाची बातमी सांगताना उभ्या गेलेले राजाभाऊ भूकंपाची बातमी परत सांगायला परत जिवंत झालेले आहेत. आपण विचारूया राजाभाऊंना, हे असं कसं झालं? तर काय झालं, मी असा जमिनीवर झोपलो होतो. आम्ही काय हवेत झोपतो का? अहो कळलं, तुम्ही जमिनीवर झोपलात. पुढे बोला. असा काळोख होता. बरं. माझी बायको कॉटवर झोपली होती. अरे हे बायको कॉटवरच झोपणार? आता बायकोवर कॉट कशी काय झोपणार मला कळत नाही. बोला ना मग तुम्ही लवकर भूकंपाबद्दल. तर काय झालं, अचानक धक्का बसला. माझ्या खालची जमीन हादरली. मी पण हादरलो. माझ्या बाजूला टेबल होतं, त्याच्यावर जग होता, पाणी होतं त्याच्यात, ते पण खाली पडलं. असं भुसकिन नाही. अहो हे सगळं कळलं. नंतर जमिनीला तडे गेले, तुमच्या भिंती घराच्या पडल्या, छप्पर कोसळलं. पुढे बोला. नाही, मी म्हणालो तसा भूकंप झालाच नाही. अरे मग कसा झाला सांग. कॉटवर झोपलेली माझी 170 किलोची बायको खाली पडली, त्यामुळे जमीन हादरली, मी पण हादरलो, टेबल पण हादरलं, ग्लास पण हादरला आणि आम्हाला वाटलं भूकंप झाला. हे की नाही, तिकडे नजर तिकडे करून बघा, तुमचा भूकंप आला. कोण? ते हे तुमची बायको आली. अरे देवा. काय संतोष, बसला का भूकंपाचा धक्का? तर भूकंप चॅनलसाठी कॅमेरामन वहिनीसह मी संतोष हादरे.